नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. सन्माननीय साहित्य उत्सववरील प्रसारण ऐकणाऱ्या वाचक बंधू भगिनींनो, आपणास रघुनाथ बारडचा सादर प्रणाम. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016चे प्रकरण 5 आज सुरू करणार आहोत. प्रकरण 5, त्याचं नाव आहे सामाजिक सुरक्षितता, आरोग्य, पुनर्वसन आणि मनोरंजन विषयक क्रियाकलाप. त्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी किंवा सामाजिक सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये 24व कलम आहे आणि त्याच्यात उपकलम आहे. तर त्यात 24(1) मध्ये सुयोग्य सरकार आपल्या आर्थिक मर्यादेत राहून विकास साध्य करत असताना काही खालील महत्त्वाचे आवश्यक अशी पाऊले उचलतील आणि सेवा, योजना व कार्यक्रम तयार करतील, जे दिव्यांग बांधवांच्या, भगिनींच्या जीवनामध्ये एक आरोग्य कवच म्हणून असेल आणि त्या माध्यमातून अपंग व्यक्तींचे अधिकार पुरवले जातील, त्यांच्या संरक्षणाची हमी दिली जाईल आणि त्यांना अपंगांचं राहणीमान उंचावण्यासाठी, त्यांना पुरेशा प्रमाणात सबल आणि सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतंत्र आणि समुदायामध्ये जीवन जगण्यासाठी त्यांचे जे राहणीमान उंचावण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून जेवढ्याही सामान्य जीवनामध्ये ज्या योजना आणि कार्यक्रमांचं क्रियान्वयन केलं जातं, अशा सर्व योजना आणि कार्यक्रम अपंगांच्या जीवनामध्ये अपंगांसाठी सुद्धा सुरू केले जातील आणि अपंग व्यक्तींना, इतर व्यक्तींना त्या योजनेत जे अर्थसहाय्य दिलं जातं त्यापेक्षा 25% अधिकची मदत त्या योजनेअंतर्गत केली जाईल, त्या कार्यक्रमाखाली केली जाईल. मग तो कोणताही कार्यक्रम असो जो आरोग्य किंवा सामाजिक सुरक्षितता या सदराखाली सामान्य व्यक्तींसाठी राबवला जातो, त्या धर्तीवर दिव्यांगांसाठी खास बाब म्हणून 25% जास्तीची तरतूद केली जाईल. कमीत कमी 25% केलेली ही तरतूद निश्चितच इतर सिमिलर ज्या योजना आहेत
किंवा इतर लोकांनी जे अर्ज केलेले आहेत त्या अर्जदारांपेक्षा जास्तीचं अपंगांचं हित साधायला सहाय्यभूत ठरेल आणि मदत करणारं ठरेल. आता आपण पाहतो आहे 24 उपकलम 2 सुयोग्य सरकार. अर्थातच अशा प्रकारच्या सेवा योजना आणि कार्यक्रम हे तयार करील, आखेल आणि त्यामार्फत अर्थात मंजुरी देईल त्या अपंग व्यक्तीच्या ज्या वैविध्यतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे जे 21 प्रकार आहेत त्या प्रकार आणि प्रवर्गानिहाय मंजुरी दिली जाईल. आणि ही मंजुरी देत असताना लिंग, वय आणि सामाजिक आर्थिक राहणीमान किंवा त्याची परिस्थिती कशी आहे याचं विचार करून त्या सवलती दिल्या जातील किंवा त्या सोयी सवलतीचा अंतर्भाव किंवा सेवा योजनांचा अंतर्भाव केला जाईल. आता 24 उपकलम 3 आहे. या अंतर्गत ज्या सेवा योजना किंवा कार्यक्रम राबवले जाणार आहेत अपंग व्यक्तींसाठी, जसं 1 सांगितलं आहे त्याप्रमाणे, तर त्यातले काही कार्यक्रम साधारणपणे खालील विषयांना धरून असे असतील. त्याच्यामध्ये 24(3)A दिलेलं आहे की समुदाय केंद्र चालवणे, सुस्थितीमध्ये दिव्यांगांसाठी समुदाय केंद्रांमध्ये प्रवेश देणे आणि इतरांप्रमाणेच त्यांना सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या संबंधामध्ये मदत करणे किंवा त्याचे धडे देणे, त्याचं प्रशिक्षण देणे आणि त्यांच्यासाठी आरोग्यविषयक काळजीबद्दल मार्गदर्शन करणे ही 24(3)A अंतर्गत तरतूद असेल. 24(3)B अंतर्गत अर्थात अपंग मुलांच्या समावेशासह सर्व अपंग व्यक्ती, महिला, नागरिक यांच्यासाठी अर्थातच ज्यांना कुटुंब नाही, ज्यांना नातेवाईक नाही अथवा ज्यांना निवारा नाही, घर नाही अशा किंवा जे एकटं राहतात, एकटे जीवन जगतात अशा अपंग व्यक्तींच्यासाठी प्राधान्याने आणि पूर्वलक्षी प्रभावाने सर्वोच्च पातळीवर विचार केला जाईल, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर 24(3)C अर्थातच त्या लोकांना सहाय्य केलं जाईल ज्या लोकांना, जे अपंग व्यक्ती किंवा जे दिव्यांग बांधव भगिनी ह्या नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्हीही मानवी आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करतात किंवा अशा आपत्तीप्रवण विभागामध्ये राहतात, कठीण एरियात राहतात, तर अशा लोकांना प्राधान्य दिलं जाईल आणि या वर सांगितलेल्या सवलतींसाठी त्यांना पात्र समजलं जाईल. त्यानंतर 24(3)D सांगितलेलं आहे खास करून महिलांना सहाय्य करणं, महिलांना आधार देणं ज्या दिव्यांग आहेत किंवा ज्या एकट्या राहतात किंवा ज्यांना आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करावा लागतो, त्यांच्या पालनपोषणासह काही जबाबदाऱ्यांचं निर्वहन करावं लागतं, अशा महिलांना सहाय्य देणे, त्यांना आधार देणे, त्यांच्यासाठी योजना जाहीर करणे हा मुख्य उद्देश असेल. 24(3)A अर्थात सुरक्षित पिण्याचं पाणी मिळणं हा दिव्यांग व्यक्तीचा पण इतरांप्रमाणे आणि इतरांनी इतकाच अधिकार असेल आणि त्यांना सुयोग्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात स्वच्छता विषयक बाबींबद्दल सोयी सवलती दिल्या जातील. खास करून नागरी किंवा झोपडपट्टीचा जो एरिया आहे तो आणि ग्रामीण एरिया किंवा ग्रामीण विभागामध्ये खास करून लक्ष केंद्रित केलं जाईल. 24(3)A अर्थातच अर्थसहाय्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य करण्याची तरतूद खास करून जे वैद्यकीय प्रक्रियेशी संबंधित आहेत, उपचाराशी संबंधित आहेत, उपचार सेवांशी, तर ते केलं जाईल. आणि खास करून
शस्त्रक्रियेविषयक बाबीच्या संबंधात जर असेल तर विनामूल्य ते सहाय्य अर्थातच देण्याची तरतूद ही दिव्यांग बांधवांच्यासाठी आहे. पण अर्थातच त्याच्यासाठी शासन वेळोवेळी शासन निर्णय काढेल आणि अधिसूचित करेल की नेमकं किती उत्पन्न असलेल्या दिव्यांग व्यक्तींना या बाबतीमध्ये सहाय्य करायचं ते ठरेल. 24/3/G अर्थातच अपंगत्व निवृत्ती वेतन लागू करणे आणि तेही अर्थातच त्यासाठी काहीतरी सुनिश्चित सरकार करेल, अधिसूचित करेल, शासन निर्णय काढेल आणि अमुक एका उत्पन्नाच्या खालच्या व्यक्तींना असं अपंग निर्वाह भत्ता, जीवन निर्वाह भत्ता दिला जाईल दिव्यांगांना, असं काहीतरी तरतूद त्या बाबतीत भविष्यात येईल आणि तो शासन निर्णय अपेक्षित आहे. तसंच 24/3H प्रमाणे जे लोक सेवायोजन कार्यालयामध्ये 2 वर्षापासून आपलं नाव नोंदवलेलं आहे पण त्यांना नोकरी मिळालेली नाही, अशा व्यक्तींना अर्थातच बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद देखील आहे. आणि नोंदणीकृत असलेल्या अशा सर्व बेरोजगारांना तो भत्ता अर्थात दिला जाईल ज्यांची 2 वर्षापेक्षा अधिक काळ नोंदणी आहे आणि ज्यांना यशस्वी असं रोजगार मिळालेला नाही. 24/3I मध्ये केअर गिव्हर अलाउन्स किंवा काळजीवाहक भत्ता देण्याची तरतूद अपंग व्यक्तींना आहे. पण ही तरतूद त्याच अपंग व्यक्तींना आहे ज्या अपंग व्यक्तींना सहाय्यकाशिवाय चालता फिरता अथवा स्वतःचे निर्णय घेताच येत नाही, त्यांना ही तरतूद आहे. 24/3J मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स स्कीम विमा योजना अपंग व्यक्तींसाठी राबवण्याची तरतूद आहे. स्थानिक प्राधिकरणं आणि सरकार या एक निश्चित उत्पन्न निश्चित करू शकतात आणि त्या खालील व्यक्तींना विम्याचं कवच देऊ शकतात, विम्याखाली आणू शकतात, तशा योजना तयार करू शकतात, तसे कार्यक्रम किंवा तशी प्रावधानं करू शकतात आणि विम्यापासून अपंग व्यक्तींना संरक्षण देण्याची योजना अंमलात आणू शकतात. अशी तरतूद त्यात आहे. आणि शेवटी शासनाला जे वाटेल ते म्हणजे ज्या ज्या मागण्या येतील किंवा जी विचार मांडले जातील त्याप्रमाणे शिफारस सरकार करेल आणि त्याप्रमाणे विमा योजना या सुधारित करून अपंग व्यक्तींसाठी राबवल्या जातील. 24/3K नुसार इतर कोणत्याही बाबतीत ज्या अपंग व्यक्तींच्यासाठी सरकारला योग्य वाटतात अशा योग्य वाटणाऱ्या योजना देखील अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सरकार राबवेल. इथे 24व कलम संपलं. आता 25व कलम आहे आरोग्य काळजी, हेल्थ केअर. या 25मध्ये उपकलम 1 आहे राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणं काही आवश्यक उपाय करतील ज्यामुळे अपंग व्यक्तींच्या संबंधामध्ये त्यांना काही उपाययोजना किंवा त्यांच्यासाठी काही योजना कार्यक्रम क्रियान्वयन करणं किंवा राबवणं सोपं जाईल. त्याच्यामध्ये 25(1)A मध्ये म्हटलेलं आहे की अपंगांच्या आरोग्याची काळजी विनामूल्य घेतली जाईल. फ्री हेल्थ केअर इन द व्हिन्सिनिटी. तसंच खास करून ग्रामीण विभागातले जे अंध अपंग आहेत तर त्यांना अर्थात काही अटींच्या अधीन राहून सब्जेक्ट टू सच कंडिशन अशा कुटुंबांना जे अधिसूचित केलं जाईल त्या उत्पन्नाच्या अधीन राहून फायदा दिला जाईल.
25(1)(b) नुसार बेरियर फ्री ॲक्सेस इन ऑल पार्ट्स ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटल अँड अदर हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन्स अँड सेंटर्स. विनामूल्य, अडथळा विरहित आणि मुक्त संचार व्यवस्था ही अपंग व्यक्तींसाठी सर्व प्रकारच्या सर्व विभागातल्या दवाखान्यांमध्ये निर्माण करणं बंधनकारक असेल. ज्यामध्ये अनेक प्रकारचे शासकीय दवाखाने असोत, खाजगी दवाखाने असोत किंवा इतर आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा आरोग्यदायी संस्था असोत, तर या सर्व ठिकाणी हे करणं बंधनकारक असेल. 25(1)(c) नुसार अर्थातच सर्वोच्च प्राथमिकतेने अपंग व्यक्तींवर उपचार केले जातील असं हे 25(1)(a)(b)(c) असं कलम आहे. आता 25(2) सरकार आणि स्थानिक प्राधिकरणं काही उपायांद्वारे काही योजना तयार करतील, काही कार्यक्रम बनवतील आणि आरोग्य काळजी विषयक या कार्यक्रमांद्वारे अपंग व्यक्तींच्या अपंगत्वाचं प्रतिबंध कसा करता येईल, त्याची तीव्रता कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करतील आणि त्या हेतूसाठी खालील उपाय केले जातील, ज्यामध्ये खास करून कारण परत्वे आणि त्याखाली येणाऱ्या अशा व्यक्तींचं सर्वेक्षण करणे, त्यांची चौकशी करणे, त्यांच्यावर संशोधन करणे, संबंधित व्यक्तींच्या संबंधित कारणांची तीव्रता कमी करता येते का, त्यांचं अपंगत्व कमी करता येतं का याबद्दल विचार करणे, काळजी घेणे आणि प्रयत्न करणे. कलम 25(2) मध्ये आपण बी पाहिलं होतं की वेगवेगळ्या पद्धतीद्वारे अपंग व्यक्तींच्या अपंगत्वाची तीव्रता कशी कमी करता येईल, त्यांच्या कारणांचा शोध कसा घेता येईल, त्याचं उच्चाटन कसं करता येईल. आता 25(2)(c) मध्ये सर्व शाळेमध्ये शिकणारी मुलं असोत किंवा शाळाबाह्य मुलं असोत, अशा सर्व मुलांची वर्षामध्ये किमान एकदा तरी तपासणी केली जाईल. डोळ्यांची तपासणी त्यांची होईल आणि ती सक्तीने होईल आणि कमीत कमी ती वर्षात एकदा तरी करणं हे प्रत्येक शाळेला बंधनकारक असेल अशी तरतूद आहे. त्याच्यामध्ये अर्थातच अपंगत्वाचा शोध घेणे, जास्त तीव्रतेचं अपंगत्व जे असेल त्याच्यावर उपाययोजना करणे, त्या संबंधात काळजी घेणे, त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सहाय्य करणे यासाठी काळजी घेतली जाईल. 25(2)(d) अर्थातच सोयी सवलती या अपंग व्यक्तींसाठी पुरवणे आणि अपंग व्यक्तींसाठी काम करणारा प्रत्येक दवाखान्यातील जो आरोग्य कर्मचारी आहे त्यांना पण सोयी सवलती देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षण देऊन मग प्राथमिक आरोग्य केंद्रावरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अपंगांबरोबर कसा व्यवहार केला पाहिजे, त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याबरोबर कसं राहिलं पाहिजे, त्यांना सहकार्य कसं केलं पाहिजे, सहाय्य काळजी घेणं किंवा त्यांना संरक्षण देऊन त्यांना सुरक्षितता वाटावी अशा पद्धतीने कसं वागलं पाहिजे याचं सगळं प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना दिलं जाईल. 25(2)(e) नुसार अर्थात सरकार शिफारस करेल म्हणजे जागृती करेल अपंगत्व येऊ नये, अपंगत्व प्रतिबंधासंबंधात किंवा त्याच्या तीव्रतेसंबंधात ती कमी करण्याबद्दल
काही शिबिरं घेईल, जनजागृती करेल, चर्चासत्र घडवून आणेल आणि त्यातून अपंगत्वाची कारणं काय, कशी काळजी घेतली पाहिजे आणि अपंगत्व येऊच नाही म्हणून कसं आपण ते टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यांना आलं तर कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे आणि उपचार करूनही जे अपंगत्व दुरुस्त होऊ शकत नाही त्याचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे या संबंधामध्ये माहिती जनजागृतीद्वारे केली जाईल. स्वच्छतेचे धडे दिले जातील, सुरक्षेचे धडे दिले जातील. 25(2)F मध्ये दिल्याप्रमाणे जे उपाय सांगितलेले आहेत त्यानुसार, अर्थात सर्व प्रकारच्या माता आणि बालकांना, खास करून त्या माता ज्या नेमक्याच गरोदर आहेत अथवा त्या माता ज्यांना बाळ झालेलं आहे, अशा सर्व मातांना अर्थात आरोग्यविषयक काळजी घेण्यासंबंधात शिक्षण दिलं जाईल, त्या संबंधात लक्ष दिलं जाईल. अशा मातांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण केलं जाईल. 25(2)G प्रमाणे सार्वजनिक शिक्षण दिलं जाईल, पब्लिकला हे शिकवलं जाईल. अर्थात प्रचार प्रसार माध्यमांमार्फत किंवा प्राथमिक स्तरापासून शालेय स्तरावर किंवा प्राथमिक शाळेमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत किंवा ग्राम पंचायत लेव्हलवर किंवा पातळीवर किंवा अंगणवाडींच्या ताईकडून, आशा वर्कर ताईकडून हे शिकवलं जाईल आणि जागृती केली जाईल की कशी काळजी घेतली पाहिजे. 25(2)H मध्ये दिल्याप्रमाणे जागृती निर्माण करणं आणि त्यासाठी सर्वसाधारण सर्व अभियांत्रिकी आणि सर्व छापीव अशा प्रकारच्या सर्व माध्यमांचा वापर करणे, टीव्हीचा वापर करणे, ज्याला दूरदर्शन म्हणतात, रेडिओ ध्वनिक्षेपकाचा वापर करणे आणि वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवरून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अपंगत्वाच्या कारणांबद्दल प्रचार प्रसार जागृती करणे, अपंगत्व प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे, त्या संबंधातले उपाय सुचवणे, त्याबद्दल पाऊलं उचलले जाणे याबद्दल प्रयत्न केले जातील. त्यानंतर 25(2)I मध्ये आहे, अर्थात आरोग्य काळजी घेतानाच्या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा दवाखान्यात असतं त्यावेळेला मग ते अशा व्यक्तींची काळजी घेतली जाईल की जे नैसर्गिक आपत्कालीन स्थितीमध्ये सापडलेले आहेत आणि ज्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, जे हाय रिस्कमध्ये आहेत. 25(2)J मध्ये आवश्यक वैद्यकीय सोयी सवलती या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जीवनामध्ये त्यांना दिल्या जातील, त्यांच्यावर उपचार केले जातील आवश्यकतेप्रमाणे आणि त्या प्रक्रिया राबवल्या जातील. 25(2)K प्रमाणे अर्थात पुनरुत्पादक आणि लैंगिक शिक्षण हे खास करून दिव्यांग महिलांना दिलं जाईल आणि त्या काळामध्ये त्यांना अर्थात हे शिक्षण देत असताना आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, स्वच्छता कशी पाळली पाहिजे हेही सांगितलं जाईल. 25वं कलम संपलं. 26वं कलम आहे विमा योजना, इन्शुरन्स स्कीम. 26 मध्ये सरकार आणि एका अधिसूचनेद्वारे अशी एखादी विमा योजना जाहीर करेल अपंग व्यक्तींसाठी
आणि त्या विमा योजने अंतर्गत जे नोकर आहेत त्यांच्यासाठी आणि जे नोकर नाहीत त्यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या पातळीवर दोन्ही वेगवेगळ्या योजना असतील आणि त्यामार्फत हे सगळं काम चालेल. आता हे 26वं कलम संपलं. 27वं जे कलम आहे ते आहे पुनर्वसनाच्या बद्दलचं कलम आहे. आणि पुनर्वसन ही सगळ्या अपंगांच्या जीवनातली एक अत्यंत महत्त्वाची समस्या आहे. येण तेण प्रकारे पुनर्वसन हे झालं पाहिजे. आणि म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एका विशिष्ट पातळीवर पुनर्वसन होणं ही तशी काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक आहे. पुनर्वसन ही एक अशी पातळी आहे की ज्याच्यामध्ये अपंग व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये अपंग व्यक्तींच्या संबंधामध्ये काळजी घ्यायला शिकवलं जातं. आता याच्यामध्ये अपंग व्यक्ती अधिकार अधिनियममध्ये अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांना पुनर्वसनामध्ये भागीदारी करण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे. तसंच अशा संस्थांना सर्वप्रथम विचारलं जावं काय करायचं आणि कशा पद्धतीने पुनर्वसन केलं जाऊ शकतं याबद्दल सरकार सल्ला घेईल असं 27(1) मध्ये आहे. 27 मधलं उपकलम 2 आहे. उपकलम 1 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुयोग्य शासने आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशासकीय संस्थांना आर्थिक सहाय्य देऊ शकतील. 27 मधील उपकलम 3 आहे. सुयोग्य शासने आणि आर्थिक संस्था यांनी पुनर्वसन धोरणे आखताना व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांचा सल्ला घ्यावा. याबरोबरच हे 27वं कलम संपलं. 28वं कलम आहे संशोधन आणि विकास. सुयोग्य शासन व्यक्ती आणि संस्थांद्वारे अपंग व्यक्तींचा अधिवास आणि पुनर्वसनात संवर्धन करतील अशा समस्यांवर किंवा व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या इतर समस्यांसाठी संशोधन व विकासाचा प्रारंभ केला जाईल. संशोधन वृत्तीला चालना दिली जाईल आणि करण्यास भाग पाडलं जाईल. अर्थातच याबरोबरच हे 28वं कलम संपलं. आता 29वं कलम सुरू होतं आहे. ते अर्थातच सांस्कृतिक संबंधात आहे. साहित्य संस्कृती हा आपला जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आपला साहित्य उत्सव देखील त्या बाबतीमध्ये संस्कृतीला साहित्याला वाहून घेतलेला एक सामाजिक समूह आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम सन 2016 मध्ये प्रकरण 5च्या सामाजिक सुरक्षितता, आरोग्य, पुनर्वसन आणि मनोरंजन यामध्ये
29मध्ये संस्कृती आणि मनोरंजन, सुयोग्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व अपंग व्यक्तींच्या सांस्कृतिक जीवन जगण्याच्या आणि इतरांसह मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याच्या अधिकारांना उत्तेजन देण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी उपायांचा अवलंब करतील. त्यात खालील बाबींचा समावेश असेल. तर त्याच्यामध्ये 29(1) मध्ये दिलेलं आहे, अपंग कलाकार आणि लेखकांना त्यांची आवड आणि गुणांचा पाठपुरावा करण्यासाठी सुविधा, सहाय्य आणि प्रायोजकत्व पुरवणे. 29(1) मध्ये आहे, अपंग व्यक्तींच्या ऐतिहासिक अनुभवांचे इतिहास आणि अर्थ सांगणाऱ्या संग्रहालयाची उभारणी करणे. 29(2) मध्ये आहे, अपंग व्यक्तींना कला क्षेत्रात सुलभ करणे. 29(1) मध्ये आहे, मनोरंजन केंद्रे आणि इतर संस्थात्मक कार्यकृतींना प्रोत्साहन देणे. 29(2) मध्ये आहे, स्काउटिंग, नृत्य, कलावर्ग, मैदानी शिबिरे आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभाग वाढविणे. 29(2) मध्ये आहे, अपंग व्यक्तींचा सहभाग आणि प्रवेश सक्षम करण्यासाठी सांस्कृतिक आणि कला विषयांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे. 29(1) मध्ये आहे, मनोरंजक उपक्रमांमध्ये अपंगांचा प्रवेश आणि समावेश सुखकर व सुलभ करणारे तंत्रज्ञान सहाय्यक साधने आणि उपकरणे विकसित करणे. 29(1) मध्ये आहे, कर्णबधिर व्यक्तींना त्यांच्या सांस्कृतिक भाषेतील अर्थ विवेचन किंवा उपशीर्षक असलेले दूरचित्रवाणी कार्यक्रम बघणे शक्य आहे याची खात्री करणे. तर याबरोबरच असं हे सुंदर असलेलं 29वं कलम आहे. साहित्य, संगीत, कला सगळ्यांना अभिप्रेत असलेलं आणि आपल्या दृष्टीहीनांना आपलं नैपुण्य इथे नेहमी पणाला लावता येतं असं हे कलम आहे. आपण देखील आपल्या साहित्याची जपवणूक, संवर्धन आणि ते हस्तांतरण किंवा त्याचं संग्रहालयामध्ये साठवणूक करणं किंवा त्या संबंधामध्ये प्रायोजकत्व मिळवणं किंवा अशा आपल्यासारख्या साहित्य उत्सव, साहित्य दर्शन किंवा इतर जागर किंवा जे काही दृष्टीहीनांचे ग्रुप आहेत साहित्याला समर्पित असलेले, ते सरकारकडे हा दावा रजिस्टर्ड करून करू शकतात आणि या साहित्याचा प्रचार, प्रसार, निर्मिती त्या संबंधामध्ये काहीतरी विनंती ही सरकारला केली जाऊ शकते, ज्यामुळे समाजाला पण आपल्या साहित्याचं उद्बोधन प्रबोधन होईल, मनोरंजन होईल, आनंद मिळेल आणि आपल्याही कला समाजासमोर जातील. आता 30वं कलम सुरू होत आहे.
क्रीडा उपक्रम, त्या 30मध्ये एक आहे अपंग व्यक्तींचा क्रीडा कार्यक्रमांतील परिणामकारक प्रभावी सुनिश्चित करण्यासाठी सुयोग्य शासन उपाययोजना करेल. 2 मध्ये दिलेलं आहे 30(2) मध्ये, क्रीडा अधिकारी अपंग व्यक्तींच्या क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्याच्या अधिकारात मान्यता देतील आणि खेळातल्या प्रतिभांच्या प्रसार व विकासासाठी असलेल्या त्यांच्या योजना कार्यक्रम यांचे अपंग व्यक्तींचा समावेश करण्यासाठी योग्य तरतुदी करतील. कलम 3 पाहत होतो आपण, आणि त्याच्यामध्ये आपण उपकलम 1 आणि 2 मध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींबाबत पूर्वग्रह न बाळगता सुयोग्य शासन आणि क्रीडा प्राधिकरणे उपाययोजना करतील. 29(1) मध्ये 30(1) मध्ये सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये व्यक्तींचा प्रवेश, समावेश आणि सहभाग हा अपंग व्यक्तींना असेल. यासाठी ते निश्चित करण्यासाठी अभ्यासक्रम आणि कार्यक्रमांचा पुनर्रचना केली जाईल. या 30(b) मध्ये अपंग व्यक्तींसाठी सर्व क्रीडा कार्यक्रमांच्या पायाभूत सुविधांची पुनर्रचना केली जाईल व सहाय्य अपंगांना दिले जाईल. मग 29(2) मध्ये 30(2) मध्ये क्षमा करा, सर्व अपंग व्यक्तींच्या क्रीडा कार्यकृतींमधील क्षमता, प्रतिभा आणि योग्यता आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यावर भर दिला जाईल. 30(2)(d) मध्ये सर्व अपंग व्यक्तींचा परिणामकारक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्व क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये बहुसंवेदी आवश्यक बाबी आणि वैशिष्ट्य प्रदान करणे याचा समावेश केला जाईल. 30(2)(e) मध्ये अपंग व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी कला क्रीडा सुविधांच्या विकासासाठी निधीचे वाटप केले जाईल. 30(f) मध्ये 31(f) अपंग व्यक्तींच्या विशिष्ट क्रीडा प्रकारास उत्तेजन देणे आणि त्यास संघटित करणे आणि अशा क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना आणि इतर सहभागींना पुरस्कार प्रदान करणे. तर अशा पद्धतीने हे सगळे क्रीडाविषयक अधिकार आहेत. आता
इथं 30वं जे कलम आहे ते समाप्त झालेलं आहे आणि 30व्या कलमाच्या समाप्तीबरोबरच प्रकरण देखील संपलेलं आहे, जे महत्त्वाचं आणि मोठं प्रकरण होतं 5वं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.